पुण्याच्या जैन बोर्डिंगचं प्रकरण भूमिका प्रामाणिक असेल तर व्यवहार रद्द करा. मुरलीधर मोहोळांबद्दल अजूनही संशय, मोहोळांना चितपट करण्याचा राजू शेट्टींचा इशारा. मी जरी पक्ष सोडला तरी अजित पवारांना फरक पडत नाही. राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा. सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू. डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवारांनी दत्तात्रय भरणेंना सोलापूरला धाडलं. अजित पवार हे भाजप पुढे किस खेती के मुले, राऊतांनी काढला चिमटा. अहो कोठारे असं बोलू नका, नाहीतर तात्या विंचू तुम्हाला चावेल. राऊतांची महेश कोठारेंवर बोचरी टीका. मी मोदी आणि भाजपचा भक्त, महेश कोठारे यांचं वक्तव्य. सरकारच्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचं काहीच होणार नाही. दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू. मनोज जरांगेंची सरकारला टीका. मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत काल अधिकच फटाक्यांची आतषबाजी. आतषबाजीनं मुंबई पोहोचली जगातील दुसऱ्या प्रदूषित शहराच्या स्थानी. मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकांवर. ऐन दिवाळीत मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिकसह नगर, बीड, कोल्हापूर आणि राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचं आगमन. राज्यात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.